मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज थोडंसं लवकर मला कामं आवरायचे आहेत. कारण का आजचा वार आहे सोमवार आणि सोमवारी मला महादेवाच्या मंदिरात जायचं असतं. तुम्ही विचारती होता ताई महादेवाचं मंदिर कुठं आहे, तर इथं जवळच आहे आणि 9-9:30 वाजेपर्यंत सगळी कामं आवरून मला मंदिरात जायचं आहे. तर इकडे अगोदर माझ्यासाठी बनला डिकाशन चहा, यांच्यासाठी दुधाचा चहा बनलेला आहे. म्हणजे दूध मी काल विरजू लावलेलं नाही, तर दूध परत एक वेळा मी गरम केलं आणि इकडे चहा बनत ठेवलेला आहे, तोही काढून घेतले. तुम्ही म्हणत होता ताई दोघांसाठी का काढते, म्हणजे दादा एकटेच दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी पण इकडे चहा तो सगळं मी काढून ठेवलेला आहे. आणि यांना पाहिजे होती पितांबरी म्हणजे भैया पावडर. अंबाबाईच्या मंदिरात अगोदर जातात तर आज देवीला भैया पावडर लावून छान घासून स्नान घालायचे आहे. तेच म्हणत आहेत की भैया पावडर कालच मागितलेली होती यांनी, पण काल मी द्यायचं विसरले आणि जे काढून ठेवलेली होती तसा डबा मी उचलून दिलेला आहे. आता घरी मी नंतर दुसरं पॉकेट काढणार, कारण सगळे पॉकेट वरती ठेवलेले आहेत आणि ते स्टँड किंवा खुर्ची घेऊनच ते काढावं लागतं आणि सकाळी यांना घाई खूप असते, म्हणून मी जे काढून ठेवलेलं होतं तसा डबा उचलून दिलेला आहे. कारण आता तसंच पॉकेट देईन तर काय होतं ना, तिथं थोडंसं काढून घेतात तसंच पॉकेट ठेवतात, मग त्यावरती पाणी पडतं आणि सांडा लवंडा पण होतो. तर डब्बा दिलो हे ठीक आहे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा भैया पावडरचं पॉकेट देईन त्याच डब्यात काढता येईल त्यांना. तर या आतमधली थोडीफार कामं मी आवरून घेतलेली आहेत, म्हणजे सगळ्यांचं फक्त चहा पाणी झालेलं आहे. आता आलेले मी बाहेर आणि बाहेरची कामं मात्र पहाटे दिसत नाहीत म्हणून मी करत नाही. तुम्ही विचारत होता ताई तू सकाळी किती वाजता उठते, तर अगोदर तर मी 5 वाजता उठायचे, पण आजकाल रुटीनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. कधी 5:30 कधी 6 वाजता मी उठत असते, कारण बाहेर पण काही दिसत नाही आणि तितकं कामाचं काही तामझाम पण नाही आहे. म्हणजे जेव्हा मुलं लहान होते तेव्हा तरी खूप गोंधळ होता. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर केलेला आहे. नाही बघितला अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अगोदरचा रुटीन माझा कसा होता, म्हणजे उठल्याची कसलीच टायमिंग नव्हती. कधी 3:30ला तर कधी 4ला मी उठायचे, पण आजकालचं रुटीन खूप चेंज झालेलं आहे. आजकाल तितकं कामाचं काही तामझाम नसतं, निवांत मी आवरत असते. तर पोस धुवून घेतलेला आहे, सगळ्या झाडांना पाणी दिलं, अंगण धुवून घेतलं आणि वायपर केलेलं आहे. पूर्ण पाणी हडकलेलं आहे आणि शेरूला बघू शकता असं पळतं ना वळख नसल्यासारखं, बघत पुढे गेलेलं आहे. मी जसं वरडते ना तसं मग धावपळीनं आणखीन जातं, त्याला माहिती आहे आता मी वरडते. तर गेलेला आहे शेरू. असो आता आलेली आहे मी आतमध्ये आणि बोर चालू आहे आणि वरच्या टाक्या आणखीन भरलेल्या नाही. तर अगोदर मी इकडे हंडी भरून घेते पूजेसाठी, म्हणजे आज ना थोडीशी घाई आहे, सगळी कामं मला वेळेत करायची आहेत. तर चिमण्यांना मी सकाळी तर टेबलावरती तांदूळ ठेवलेले होते, कारण बाहेर अंधार होता म्हणून, आणि त्यांची चूचू सुरूच होती. तर तेच टेबलावरती तांदूळ मी बाहेर टाकलेत, कारण टेबलावरती खायला तितकी येणार नाही आहेत ते. आणि मी रांगोळी काढली छोटीशी कलरफुल आणि बाहेरचं मेन गेट ओढून घेते. बघू शकता वातावरण ठीक आहे, पण 2-3 दिवस झाला आभाळ येत आहे, असं म्हणत आहेत की पाऊस पण आहे. आता उन्हाळ्यामध्ये पाऊस येत आहे, तर आता उन्हाळी कामं करायची कशी हेच टेन्शन आलेले. वर्षाला असाच गोंधळ असतो, काहीतरी करायचं म्हटलं की मग पाऊस येणार, आभाळ येणार, विजा चमकणार, हे सगळं सुरूच असतं. तर आणि आमदा खूप लवकर सुरुवात केलेली आहे पावसाने. तर असो आता फायनली मी किचनमध्ये आलेली आहे आणि पटकन मी स्वयंपाक करून घेते आणि संग मी देवपूजाही करून घेते. तुम्ही म्हणत होता ताई अगोदर तू आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करते का, तर काही फिक्स नाही आहे. कधी अगोदर मी स्वयंपाक करते आणि कधी अगोदर मी देवपूजा करते, कारण स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांचं एक वेळचं जेवण झालं ना निवांत देवपूजा करते. नाहीतर काय होतं ना धावपळ खूप होते, थोडंसं किचनकडे पळा, थोडंसं देवांची पूजा करा, असं होतं, म्हणजे निवांत देवपूजा होत नाही. म्हणून अगोदर मी स्वयंपाक करते, पण नंतर निवांत देवपूजा करते. पण आज ना पूजा करतच मला कामं करायची आहेत. अगोदर मी कुकरला डाळ लावली आणि जे रात्री भांडे घासून झालेले होते सगळे भांडे रॅकला लावले, टिफिन डबे वगैरे सगळे लावून ठेवलेले आहेत, म्हणजे पटकन टिफिन भरायला आपल्याला घेता येतं, नाही तर एक डबा तिकडा असं होतं, म्हणून ते अगोदर लावून ठेवलं. आणि परत एक वेळा मी इकडे चहा बनवून घेतलेला आहे, म्हणजे दुधाचा काही चहा घेत नाही मी, डिकाशन चहा घेत आहे आजकाल. आणि थोडंसं आळस यायला लागलं किंवा कामाचा कंटाळा आला की चहा पिऊन फुल एनर्जीसोबत मी कामाला लागते. तर इकडे मी थोडीशी चिंच टाकून पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला एक उकळी आली की चिंचेचा पल्प निघून येतो. आणि आज गवारची भाजी बनवणार. ह्या गवारच्या शेंगा मी रात्रीच निवडून ठेवलेल्या आहेत, कारण सकाळी या कामाच्या गोंधळामध्ये भरपूर वेळखाऊ कामंही होतात. तर आज काय भाजी बनणार आणि थोडंफार मी तयारी करून ठेवते. तर मी गवारची शेंग इकडे शिजत ठेवलेली आहे, अर्धीवर शिजून घ्यायची मग नंतर तडका द्यायचा. आता जोपर्यंत डाळ आणि शेंग शिजत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर देव सगळे उचलून मी किचनवरती ठेवलेले आहेत. त्या अगोदर देवारा मी पुसून घेतला आणि ज्या अगोदरच्या माळा वगैरे होत्या सगळ्या मी काढलेल्या आहेत आणि फोटोही पुसून घेतलेले आहेत. सगळे देवाराही मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता इकडे काढून घेतलेली आहे भैया पावडर. तसं तर आज मी यांना डब्बा दिलेला आहे, तर थोडीफार भैया पावडर काढून ठेवलेली होती, तीच घेतलेली आहे. आता देवांना पितांबरी
पितांबरी लावून म्हणजे भैया पावडर लावून छान घासून स्नान घालते. म्हणजे पितांबरीपेक्षा मला भैया पावडर ठीक वाटते. आणि कळशाचं पाणी अगोदर मी झाडांना ओतून आलेली आहे. तसं तर सगळ्या कुंड्यांना मी पाणी दिलेलं आहे, तरी पण कळशाचं पाणी सगळ्याच झाडांना थोडंसं टाकलेलं आहे. आता इकडे महादेवाची पिंडी, नंदी भगवान यांना पण भैया पावडर लावून छान घासून स्नान घातलेलं आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अगोदर मी यांना स्नान घातले. वेगळ्या धातूचे बनलेले आहेत, त्यामुळे अगोदर मी यांना स्नान घालून ठेवते. आणि आता जे पितळ तांब्याच्या मूर्त्या आहेत त्यांनाही मी स्नान घालते. आणि लक्ष्मी मातेचं जे मुकुट आहे ते नारळाला लावलेलं आहे, त्यांना पण मी छान घासून स्नान घातलेलं आहे. आणि 9 वाजेपर्यंत मला सगळी कामं कंप्लीट करायची आहेत. देवपूजा, स्वयंपाक आणि नैवेद्यासाठी मी आज खीर बनवणार आहे. आणि दिनेश पप्पा येईपर्यंत सगळं झालं पाहिजे. आल्यानंतर थांबणार नाही, त्यांना घेऊनच मला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. कारण हे महादेवाचं मंदिर आहे इकडे शेतामध्ये, तिकडं कोणीही जास्त नसतात आणि भीती पण खूप वाटते वानराची वगैरे, त्यामुळे ना त्यांचा मी वेट करत आहे. आणि आल्यानंतर ते थांबणार नाहीत, घाई खूप असते त्यांना, त्यामुळे ते येईपर्यंत मला सगळी तयारी करून ठेवायची आहे, म्हणजे आल्यानंतर त्यांना वेट करायला नको. म्हणून आज थोडंसं धावपळीने मी कामं करत आहे. दररोज कसं निवांत चालत असतं, पण कुठंतरी जायचं आहे ना, तर सकाळपासूनच माझ्या डोक्यात विचार होते की आज थोडंसं लवकर आवरायचं आहे. 9 वाजेपर्यंत सगळं मला आवरायचं आहे, स्वयंपाक पण आणि देवपूजा पण. तर इकडं देवांना मी छान पितांबरी लावून घासून स्नान घातलेलं आहे. आणि अगोदर मी देवांच्या मूर्त्यांना हळदी कुंकू चंदन लावून घेते आणि नंतर देवारात विराजमान करते. कळशाचा तांब्या इकडे मी छान घासून घेतलेलं आहे. सगळं मी ब्रशनं घासलेलं आहे, कारण भैया पावडर असो किंवा पितांबरी त्यामध्ये खूप सारं केमिकल असतं, त्यामुळे माझे हात खूप लवकर खराब होत होते. म्हणून मी ब्रशनंच सगळी पितळ तांब्याचे धातूचे जे भांडे बनलेले आहेत ते घासलेले आहेत. आणि इकडे कळस स्थापना केलेली आहे. आणि सगळ्या देवांच्या मूर्त्यांना हळदी कुंकू चंदन वाहिलं. साईबाबांनाही मी अभिषेक घातलेला आहे आणि पोशाख, माळा, फेटा घातलेला आहे आणि देवाऱ्यामध्ये विराजमान केलेला आहे. तर अगोदर मी सगळ्या देवांना हळदी कुंकू चंदन वाहिलं आणि महादेवाच्या पिंडीला फक्त गंध लावलेला आहे, म्हणजे गंधच लावायचा असतं, आपल्याला कुंकू वगैरे चालत नाही. तर इकडे देवपूजा झाली, आता फुलं घेऊन यायची, पण त्या अगोदर मी इकडे स्वयंपाक करते. जसं मी तुम्हाला म्हणलं की 9 वाजेपर्यंत मला सगळं कंप्लीट करायचं आहे, दिनेश पप्पा येईपर्यंत. म्हणजे ते 9ला पण येतात, 9च्या अगोदर पण येतात, त्यामुळे त्यांना वेट करायला लावायचं नाही. म्हणून अगोदर मी इथं डाळ शिजलेली होती, तर वरण बनवलेलं आहे. बाकीची तयारी मी अगोदरच करून घेतली. लसूण वाटून घेतलं आणि इकडं गवारची शेंग पण छान शिजलेली आहे, तडका द्यायचा आहे मला. आणि हे फुलाचं जे कवर आहे ना ते मी रिकामं करून घेतलं दुसरे फुलं आणण्यासाठी. जी अगोदरची फुलं होती थोडीफार राहिली होती ती मी काढून ठेवली ताटलीमध्ये आणि ताजी फुलं मी घेऊन आलेले आहे. आणि इकडं वरणाला पण एक उकळी आलेली आहे. तिकडे मी भात बनत ठेवला. इकडे ठेवलेली मी लोखंडी कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलेली आहे. आता टाकू यामध्ये खूप सारं लसूण. फक्त लसूण टाकून ही गवारची भाजी मी बनवत आहे. खूप छान टेस्टी बनते अशा प्रकारे. म्हणजे अगोदरच तडका दिला तरी पण चालतो, पण मी इकडे अर्धवट शिजून घेतला आणि मग नंतर तडका दिलेला आहे. खूप छान टेस्टी बनते अशा प्रकारे. म्हणजे फोडणीचा जे फ्लेवर आहे ना छान येतो त्यामध्ये. आणि इथं भाजी मी फोडणी टाकतच होते तितक्यात दूध आलेलं आहे. म्हणजे बघू शकता सकाळी किती घाई असते. म्हणजे आता 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि दूध पण आलेलं आहे. तर आता कच्चं दूध मी तीर्थासाठी अगोदर काढून घेणार आहे, मग नंतर सगळं दूध मी गरम करायला ठेवते. इकडे गवारची शेंग फोडणीमध्ये टाकून छान परतून घेतली. नंतर यामध्ये मसाले टाकले, हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती. आणि इकडे भात पण बनलेलं आहे. म्हणजे कुकरला 2 शिट्या झाले तर भाजी चुचून मी तिकडे ठेवलेलं आहे. आणि आता इकडे ठेवलेले पॅनमध्ये मी इकडे खीर बनवत आहे. तर शेवायची खीर मला बनवायची होती, पण शेवाया माझ्याकडे नाही आहेत. मी नूडल्सची खीर बनवत आहे. तुम्ही म्हणताही ताई नूडल्सची खीर कोण बनवतं, पण मी बनवते कारण माझ्यापाशी शेवाया नाहीत त्यामुळे. तर इकडे पॅनमध्ये मी तेल नाही तूप घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि त्यामध्ये नूडल्स मी अगोदर चुरा करून घेतला त्याचा. म्हणजे खूप लांब असतात ते, शिजल्यानंतर ते तुटणार नाहीत म्हणून मी अगोदर चुरा करून घेतला आणि तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये खूप सारं दूध टाकलं आणि तिकडे भाजीलाही मी परतत आहे. म्हणजे घाई गडबडी ताटली पण पडली, थोडंसं गडबडीत असं होतं ना, माझ्या हातावरून तर जास्तच होतं. घाई गडबड असली ना काहीतरी सांडा लोगडा पडापडीची कामं होतच असतात. तर असं इकडे भाजी बनलेलीच आहे आणि इकडं खीर पण बनलेलीच आहे. नंतर यामध्ये मी साखर टाकली, विलायची पावडर टाकली, छान मिक्स करून घेतलं. आता घेतलेले तडका पॅन आणि यामध्ये तडका तयार करायचा आहे स्पेशल खिरीसाठी. तर काजू संपलेले आहेत, फक्त मनुके आहेत आता या डब्यामध्ये. तर जितके आहे तितके काजू मी टाकून आज तडका बनवणार आहे. खिरीचा हा मेन तडका आहे, यानं खीर खूप छान टेस्टी बनते. तर सगळेच काजू मी घेतलेले आहेत आणि एका 2 भाग करून घेतले आणि तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतले. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी अगोदर काजू टाकलेले आहेत, नंतर मनुके टाकलेले आहेत आणि इकडे बघू शकता खीर पण बनवून तयार झालेली आहे आणि मनुके आणि काजू पण तळलेले आहेत छान. आता हा तडका आपल्याला खिरीत वतायचा आहे. खूप छान टेस्टी खीर बनवून तयार होते. तर खीर
खीर बनलेलीच आहे. तसं तर मी अगोदरही 2-3 वेळा संध्याकाळच्या वेळेत खीर बनवलेली आहे, कारण आजकाल चहा घेत नाही, दूध जास्त राहतं, मग मी संध्याकाळी खीर बनवते, पण शेअर करत नाही कारण लेट खूप होतो. इकडे खीर बनलेलीच आहे. आता मी इकडं तीर्थ करण्यासाठी अगोदर कच्चं दूध घेतलेलं आहे, म्हणजे आता महादेवाचा अभिषेक करायचा आहे मला, त्यासाठी कच्चं दूध मी इकडं काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये बाकीच्या वस्तू घेऊया, जसं दही, मोहळाचं मध, साखर, तूप हे सगळं घ्यायचं आहे. आणि दूध गरम करायला ठेवलं आणि अगोदर मी फुलं घेऊन आलेले आहे. म्हणजे आज ना धावपळ किती होत आहे बघू शकता, म्हणजे निवांत देवपूजा करते तेच ठीक आहे. आज खूप धावपळ झाली माझी, म्हणजे थोडंसं किचनकडे पळा, थोडंसं इकडं देवाकडे या, असं झालेलं होतं. म्हणजे निवांत मी देवपूजा म्हणजे झालीच नाही. तर देवांना मी फुलं वाहिलेले आहेत. दीप प्रज्वलित करून घेऊ, धूप लावू. धूप अगोदर मी इकडं चोळून घेतलेले आहे आणि रांगोळी मी काढून घेतलेली आहे. तर रांगोळी काढलेले, कलर भरलेले आहे यामध्ये. आणि आता दीप प्रज्वलित करून घेतलं, धूप ओवाळून घेतलेले आहे. घंटा वाजवत देवाचे मनोभावी दर्शन करून घेऊया. किती धावपळ असो, पूजा झाली तर छान वाटतं. आता तुळशी पूजन, उंबरा पूजन करून येते, म्हणजे पूजा कंप्लीट झाली ना, आणि स्वयंपाक पण बनलेलाच आहे. आता फक्त मला भाकरी करायची, पण अगोदर मी देवपूजा कंप्लीट करून घेते आणि महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी सगळी पूजेची सामग्री काढून ठेवते. तर सासूबाईंच्या फोटोला जे हार होता ते पण मी काढलेला आहे, कारण खूप सुकलेला होता, आणि पूजा करून घेतलेली आहे. आता उंबरा पूजन, तुळशी पूजन करून घेते अगोदर. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, पण थोडंसं वातावरण आता बिघडलेलंच आहे, काही वाळवून टाकता येणार नाही याला, आणि वानेराचा तर त्रास खूप होत आहे इथं. तर इकडं मी अगोदर उंबरा पूजन करून घेतलेलं आहे. टाईम सांगितलं तर आता 8:30 वाजलेले आहे. तर थोड्या वेळा दिनेशचे पप्पा येतील, तर घाई खूप आहे, म्हणजे पटकन आवरायचं आहे सुरू आहे माझ्या डोक्यामध्ये. तर अगोदर उंबरा पूजन करून घेतलं. आणि ते समोर तुम्ही शेतात बघू शकता जे झाड दिसत आहे ना, ते जांभळीचं झाड आहे, आणि त्या झाडापाशीच महादेवाचं मंदिर आहे छोटंसं, तिथंच मला जायचं आहे. पण म्हणजे जवळच आहे, एकदम घराच्या समोर आहे, पण एकटीला जाणं तिथं हे होत नाही, म्हणजे भीती खूप वाटते मला, कारण आजूबाजूला कोणी दिसत नाही, म्हणून यांचा वेट मी करत आहे. तर देवपूजा कंप्लीट झालेली आहे, खीर पण बनलेलीच आहे. आता अगोदर मी तीर्थ करून घेते. तर इकडं कच्चं दूध घेतलेलं आहे, यामध्ये मी तूप टाकलेलं आहे, मावळ्याचं मध, साखर आणि दही टाकलेलं आहे. तीर्थ बनवून तयार झालेले तांदूळ काढून घेतलेत, म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ व्हायचे असतात. तांदूळ घेतले. आता नैवेद्यामध्ये खीर बनलेली आहे, खीर घेतलेली आहे एका वाटीमध्ये, आणि अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठीही वाटीत खीर घेतलेली आहे. आता फूल, पान हे सगळं घेऊया. अगोदर तुपाचा निरांजन, म्हणजे दिवा घेतलेला आहे, यामध्ये 5 वाती आणि तूप घेतलेला आहे, म्हणजे तुपाचा निरांजन घेतला. गंध घेतलेला आहे, फूल पान घेतलेलं आहे, आणि पाण्याचा तांब्या, धूप आणि काडी डबी, म्हणजे दीप प्रज्वलित करण्यासाठी, कारण हवा खूप असते. जर दिवा तिथं असला तरी पण हवेनं हे होतं ना, त्यामुळे मी काडी डबी वगैरे सगळंच घेतलेलं आहे. आणि इकडे पाणी पण घेतलं, पंचपाळ घेतलं, सगळी इकडे म्हणजे आता मंदिरात जाण्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे. देवाला नैवेद्य दाखवलं, पाणी फिरवून घेतलं. तर ही आहे आजची देवपूजा. खूप छान वाटत आहे आज. तर चला, आता दिनेश पप्पा येतील थोड्या वेळामध्ये, तर टिफिन अगोदर मी भरवून ठेवते आणि मग मंदिरला जाणार आहोत. आल्यानंतर ते घाई गडबडीनं जातील, मला माहिती आहे. तर इकडे महादेवाच्या पिंडीला मी तांदूळ वाहिलेले आहेत. तर आलेले दिनेशचे पप्पा, टिफिन मी अगोदरच भरलेला आहे, आणि घाई गडबड खूप करत होते, त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनलेला नाही. अगोदर आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आलेलो आहोत. तर इथं मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवत आहे. तर इथं आहे महादेवाचं छोटंसं मंदिर, आणि बघू शकता कोणी दिसत नाही तिथं, त्यामुळे आम्ही 2 जण गेलेलो आहोत. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. आजचा वार सोमवार आहे. तर अगोदर मी देवपूजा केली, म्हणजे सकाळपासून डोक्यात होतं की महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. गेलेल्या सोमवारी पण मी गेलेली होते, आणि जसं जमलं तसं दर सोमवारी जायचा विचार आहे. तुम्ही विचारत होता की महादेवाचं मंदिर कुठं आहे, तर इथं समोर शेतात महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे झूम करून दाखवलं तर तुम्हाला दिसत असेल, पण तिथं काही मी व्हिडिओ वगैरे बनवलेलं नाही आहे, कारण दिनेशच्या पप्पांना खूप घाई असते, आणि एकटं जायला मला भीती वाटते तिकडं, कारण ते शेतामध्ये आहे मंदिर, कोणीच नसतं तिथं. तर आत्ताच दिनेश पप्पा आलेले होते, येईपर्यंत सगळं पूजेचं मी आवरून ठेवलेलं होतं. देवपूजा सगळं झालेलं होतं. नैवेद्य पण मी करून ठेवलेला होता, शेवयाची खीर बनवलेली होती. आणि हे आल्यानंतर म्हणजे येईपर्यंत टिफिन पण भरून ठेवलं त्यांचं, म्हणजे आल्यानंतर वेट करायला नको. आणि अगोदर आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो, आणि आत्ताचे टिफिन घेऊन गेलेत परत गॅरेजला. आणि आता मी इकडं भाकरी बनवत होते, म्हणजे टिफिनला देण्यासाठी भाकरी मी बनवत होते. तर एकच भाकर बनली, बाकीचं मी आणखीन इकडं बनवत होते. तर दिनेश पप्पा म्हणले की अगोदर आपण जाऊन येऊया, नंतर तू एकटी जाणार नाही असेल, आणि मला नंतर येणं होणार नाही, म्हणून आम्ही अगोदर गेलो. आता मी हे भाकरी बनवून घेते. झाकून ठेवलेलं होतं असंच मी, पीठ वगैरे सगळंच, कारण हे कामं नंतर पण होतात, पण मंदिरला जाणं एकट्याचं हे नाही, आणि हे लवकर येणार नाही, मग वेट करत बसावं लागत होतं मला, म्हणून अगोदर आम्ही जाऊन आलो. खूप छान वाटत आहे, मनाला एक वेगळीच प्रसन्नता, शांतता आहे.